तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विदर्भातील सर्वात मोठ्या आणि सुसज्ज अशा मेहकर पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण सोहळा 9 जून रोजी राज्यमंत्री योगेश कदम यांचे हस्ते पार पडला। मेहकर शहरातील तब्बल 47 कोटी रुपयांचा विकास कामाचा आज लोकार्पण सोहळा होता। दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते। पूर्वीची पंचायत समितीची इमारत ही मोडकळीस आली होती। कर्मचाऱ्यांना काम करणे शक्य होत नसल्याने ही इमारत तयार करण्यात आली असून आता कर्मचाऱ्यांना सर्व विभाग एकाच ठिकाणी आल्याने उत्साह सुद्धा मिळणार आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर। विदर्भातल्या सगळ्यात मोठ्या पंचायत समितीचं आणि आपल्या सगळ्याचं लोकार्पण काय? खऱ्या अर्थानं आदरणीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी विशेष करून या मेहकर मतदारसंघामध्ये आणि मेहकर शहरासाठी भरीव असा निधी तत्कालीन आमदार आपले डॉक्टर संजय रायमुलकर असेल, मी असेल, आमच्या सगळ्या मागण्या त्यांनी त्यावेळेस मान्य केल्या आणि जवळपास सगळ्या शासकीय इमारती आज तयार झालेल्या। आज आपण पाहिला असेल की आपल्या जिल्ह्यातच नाही पण मला वाटते आपल्या पूर्ण अमरावती रिजन मध्ये सुद्धा एवढी भव्य दिव्य अभ्यासिका, पूर्ण सोयीनं सुसज्ज असणाऱ्या अभ्यासिका कुठे नाही। आज तिचं सुद्धा रिसर्च उद्घाटन झालेलं आहे। जवळपास 6 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झाले। आज मेहकर पंचायत समिती ही क वर्ग दर्जाची असताना सुद्धा आणि अनेक निधी देण्याच्या अडचणी असताना सुद्धा आमच्या आग्रहाखातर एकनाथराव शिंदे साहेबांनी जवळपास 15 कोटी रुपये खर्चाची एक सुसज्ज पंचायत समितीची इमारतीसाठी निधी दिला। आज सर्व ग्रामीण भागाच्या साठी लोकांच्या उपयोगासाठी येणारी कार्यालय जिल्हा परिषदच्या अंतर्गतली सगळी एका छताखाली सुद्धा आम्ही या बिल्डिंगच्या माध्यमातून आणले। एवढंच नाही, मेहकर पोलीस स्टेशनची इमारत तयार आहे। महसूल विभागात सगळे एकत्र आणण्यासाठी प्रशासकीय इमारत सुद्धा बांधून तयार झालेली आहे। अशा अनेक मोठमोठ्या इमारती कामं मेहकर मध्ये झालेले आहेत। हजारो कोटी रुपयाचा निधी या 2.5 वर्षामध्ये मग रस्ते असतील, सभागृह असतील, संरक्षण भिंती असतील, या सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये नगरपालिकेची इमारत असेल, या सगळ्यांसाठी मिळेल।